वेलकम टू SCA क्लास. आज आपण 10वीचा गणित भाग 1 हा शिकणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला प्ले स्टोअरवरती आपलं ॲप आहे SCA क्लास या नावाने. हे बघता तुम्ही स्क्रीनवरती SCA क्लास नावाचे आपले ॲप आहे. ते तुम्ही जाऊन इन्स्टॉल करू शकता आणि त्याच्यामध्ये आपले मॅथ, सायन्स, मराठी, हिंदी विविध प्रकारचे तुम्ही लेक्चर बघू शकता. त्याप्रमाणे आपले यूट्यूब चॅनलसुद्धा आहे SCA क्लास नावाने. ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. ज्यावेळेस नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ मिळतील आम्ही टाकू त्यावेळेस तुम्हाला ते पाहायला मिळतील. तर चला आपण फर्स्ट 10वी 10चं 2 चलातील रेषीय समीकरणे शिकूया. आज 2 चलातील रेषीय समीकरणे. या अगोदर तुम्ही 9th क्लासला 2 चलातील रेषीय समीकरणाचे बेसिक लेवलला शिकला आहात. तरी पण आपण ते आज थोडेसे रिवाइज करूया. काय असतात 2 चलातील रेषीय समीकरणे? तर काय इथं आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे, ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते. कोटी म्हणजे काय? कोटी म्हणजे घातांक. समजा एक्सचा वर आहे म्हणजे याचा एक्सचा 1 म्हणजे काय? 1 हा काय त्याचा कोटी झाला. त्या समीकरणाला 2 चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. सविस्तर आपण पहिले डेफिनेशन बघूया. 2 चलातील रेषीय समीकरण काय असतात? ज्या समीकरणामध्ये तुम्ही म्हणाल समीकरण काय असते? समीकरण काय असते असे म्हणाल तुम्ही? समीकरण काय असते असे म्हणाल तुम्ही? समीकरण काय असते की ज्या समीकरणामध्ये 2 चले असतात. आता समीकरण काय असते? समीकरण 2 प्रकारचे असतात. एक चल समीकरण आणि दुसरे कोणतं असतं आपले समीकरण? 2 चल समीकरण. याच्या अगोदर तुम्ही काय शिकले होतात? 6, 7, 8 पर्यंत तुम्ही एक चल समीकरण शिकले होते आणि 9thला तुम्ही 2 चल समीकरण शिकले होते. एक चल समीकरणामध्ये काय असतं? हे बघा, आता ह्या गिवन एक्झाम्पल मध्ये काय आहे? एक्स हा फक्त काय एकच चल आहे. एक्स काय आहे? एकच चल आहे. आणि याला काय म्हणतात? ह्या 2ला काय म्हणतात? सहगुणक. सहगुणक म्हणजे काय? 2ने याला काय केलं? एक्सला सुद्धा गुणलेलं आहे म्हणून याला काय म्हणतात? सहगुणक. तर तुम्ही आता हे शिकले होते ना सॉल्व्ह कसे करायचे इक्वेशन, तरी पण आपण सॉल्व्ह करायचं बघूया आपण इथे, ज्यांना येत नाही. तर काय होईल आपल्याला? एक चलाचे समीकरण सॉल्व्ह कसे करणार आपण? इथे बघा, आता आपल्याला काय करायचं? एक्सची व्हॅल्यू काढायची इथे. तर आपण काय करूया? 2ला आपल्याला इकडे नेता येईल. ते काय होईल मग? 2 तिकडे नेल्यानंतर 2x इज इक्वल टू 12. हे 2 इकडे गेल्यानंतर काय होतील? इकडे प्लस आहेत, तिकडे जाऊन काय होतील? ते मायनस होतील. -2. समोर काय होईल? 2x इज इक्वल टू 12 - 2 किती होतील? 10. त्यानंतर आपल्याला काय काय करता येईल? आता हे तर 2x आहे. 2x काय असतं? 2 × x. मग आपल्याला इथे x ची व्हॅल्यू माहिती करायची, तर आपल्याला x इथं गुणिले आहेत, तिकडे जाऊन काय होतील? ते भागिले होतील. म्हणजे x इज इक्वल टू 10 / 2. तर x ची व्हॅल्यू कशी निघेल मग? 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. म्हणजे x इज इक्वल टू काय आलं आपलं? 5 आलं आन्सर. ह्या प्रकारे आपण 6, 7, 8 पर्यंत एक चलातील समीकरणे शिकलो होतो कसे सॉल्व्ह करायचे. तर यानंतर 9th आणि 10thला आपल्याला काय आहे? 2 चलातील समीकरणे. 2 चलातील समीकरणे काय असतात? ज्याच्यामध्ये x आणि y असे 2 चल असतात. तर 9th आणि 10th शिकलो होतो. त्यानंतर आपले डेफिनेशन मध्ये बघू आपण डेफिनेशन काय आहे? ज्या समीकरणामध्ये 2 चले, आपण समीकरण पाहिले 2 चल आणि एक चलाचे समीकरण असतं. समीकरणामध्ये 2 चले असतात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी काय असतो? 1 असतो. म्हणजे एक कोटी म्हणजे काय असतो? घातांक असतो. म्हणजे आता काय? चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी काय असतो? 1 असतो. म्हणजे इथे बघा, इथे एक्सचा काय? एक्सचा काय? चल आहे, याचा घातांक किती आहे? 1 आहे. म्हणजे कोटी किती? 1 आहे. इथं y हा चल आहे, याचा बी काय कोटी किती आहे? 1 आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? हे प्रत्येक पदाचा कोटी 1 असतो. ही झाली डेफिनेशन. डेफिनेशन परत सांगू.
ज्या समीकरणात दोन चले वापरले जातात, एक्स आणि वाय किंवा यम आणि एन ह्याचे दोन चले वापरले जातात आणि प्रत्येक चल असतो चलाचा कोटी म्हणजे घातांक किती असतो? एक असतो. त्याला त्या समीकरणाला काय म्हणायचंय? दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. त्यानंतर आपण काय असतं, ह्या दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असते. सामान्य रूप कसे असते ते बघूया आपण. दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप कसे असते? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. काय असतं सामान्य रूप? सामान्य रूप म्हणजे काय की जनरली हे आपल्याला दोन चलातील इक्वेशन हे इक्वेशन 1 असं पाहायला मिळेल. सामान्यतः असंच इक्वेशन पाहायला मिळेल. आणि इथे एक्स आणि वाय काय असतात? चल असतात. इथे एक्स आणि वाय काय आहे? चल असतात. ए बी सी हे काय असतात? वास्तव संख्या असतात. इथे काय असतात? ए बी सी ह्या काय आहेत? वास्तव संख्या आहेत. आणि अजून एक कंडिशन असते याच्यामध्ये, ए आणि बी एकाच वेळी शून्य असू शकत नाहीत. म्हणजे कसे? ए आणि A0 B0 एकाच वेळी असू शकत नाहीत. म्हणजे कसं, एखाद्या वेळेस मी एक एक्झाम्पल घेतो. ए इथं 0 असेल, एक्स प्लस 0y प्लस 2 इज इक्वल 0 हे असं असू शकत नाही कधीच. ते कसं असू शकतं? 0x प्लस 2y इज इक्वल टू 2 इज इक्वल 0 असे म्हणजे सायमल्टेनियसली सोबत कधीच एक्स आणि वाय 0 असू शकत नाहीये. आता मला सांगा, वास्तव संख्या तुम्हाला माहिती आहे काय असतं? याच्यामध्ये जे आहेत ए बी, हे ए बी सी ह्या काय असतात? या सामान्य रूपमध्ये वास्तव संख्या असतात. वास्तव संख्या म्हणजे काय? जे काय नंबर असतात, जे काय नंबर लाईनवर जे नंबर येतात त्यांना आपण वास्तव संख्या आहेत. म्हणजे नंबर लाईनवर कोणते नंबर असतात? 1 2 3 4 किंवा √5 सुद्धा हा सुद्धा काय वास्तव नंबर आहे. इकडे आपण या साईडला गेल्यानंतर काय असतं? 0 -1 -2 -3 किंवा -1/3 हे सुद्धा वास्तव नंबर आहे. म्हणजे या साईड कशासाठी शिकवतो आपण? कारण की आपल्याला एक्स वाय काय आहेत? इथं चल आहेत. चलासोबत काय येतात? वास्तव नंबर येतात आणि ते सहगुणक असतात. ते आपल्याला माहित असावं, त्यासाठी आपण वास्तव शिकवत आहोत. त्यानंतर आपल्याला काय सांगितलं? आपण शिकलो दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही. आपण आता डेफिनेशन शिकलो. दोन चलातील रेषीय समीकरणाचे डेफिनेशन शिकलो. तर आपल्याला त्यांनी काही इक्वेशन दिलेत, खालील सारणी पूर्ण करा. आणि काही इक्वेशन दिले आहेत, ते आहेत की नाही आपल्याला सांगायचे. दोन चलातील इक्वेशन आहेत की नाही. तर त्यांनी आपल्याला फर्स्ट काय दिलं? आपल्याला 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. तर आपल्याला हे इक्वेशन दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही हे त्यांना सांगायचं आहे. तर आपल्याला आहे की नाही कसं सांगता येईल? तर अगोदर आपण डेफिनेशन मध्ये मी इथे लिहिलेली आहे. डेफिनेशनला मी बायफरेट केलंय, त्याला डिवाइड केलंय. की कसं केलं? दोन समीकरणात दोन चली वापरले जातात. ज्या समीकरणामध्ये दोन चली वापरले जातात, तर ह्या समीकरणात दोन चले आहेत का? यम आणि एन काय आहेत? हे दोन चल आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिली कंडिशन काय झाली? त्यांनी पूर्तता केली पहिल्या कंडिशनची. दुसरे काय म्हणले? दुसरे काय सांगले? चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी एक असतो. इथे चल कोणते मला सांगा आधी? चल इथे एम आणि एन आहेत. एम आणि प्रत्येकाचा पदाची कोटी एक असते. म्हणजे काय? यांचा घातांक इथं काय असतो? 1 असतो. काही न म्हणजे काय? 1 असतो. म्हणजे काय आहे हे त्यांनी सॅटिस्फाय केलं की ही सुद्धा कंडिशन केली. कारण की यांचा काय आहे? 1 1 आहे, कोटी 1 1 आहे. त्याच्यानंतर आपलं काय शिकलो होतो आपण? सामान्य रूप शिकलो होतो. काय शिकलो होतो आपण? सामान्य रूप. इथे काय होतं सामान्य रूप? आपले हे बघा, ax प्लस by प्लस c. सामान्य रूप काय आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये ax प्लस by इज इक्वल टू c इज इक्वल टू 0. तर सामान्य रूप कसं लिहिता येईल आपल्याला? हे आपल्याला लिहिता येईल 4m प्लस 3n. आता c, आता 12 म्हणजे काय? इथे 12 म्हणजे c आहे. तर आपल्याला ह्या साईड लावण्यासाठी काय करायला? इथे काही नाही म्हणजे काय आहे? प्लस आहे. तर काय करावं लागेल आपल्याला? त्याला इकडे आणताना ते काय होईल? या साईडला लेफ्ट साईडला काय होईल? ते 12 होईल. -12 इज इक्वल टू 0 असे होईल. म्हणजे आले का आपल्या सामान्य रूपमध्ये? तर याप्रमाणे काय होईल? हे सुद्धा काय आहे? दोन चलातील रेषीय समीकरण आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला त्यांनी काय केलंय? त्यानंतर आपल्याला त्यांनी थर्ड एक्झाम्पल दिले, आपल्याला सेकंड एक्झाम्पल दिले. सेकंड एक्झाम्पल आहे का नाहीये हे आपण सांगू शकतो का?
सेकंड एक एक्झाम्पल आपण इथेच बघू. आपले काय करणार इथं आपण हे आधी रिइरेज करू आपण इथेच सॉरी इथेच सॉल्व्ह करू आपण. काय आपल्याकडे सेकंड एक्झाम्पल आपल्याला आहे 3x² मायनस 7y इज इक्वल टू 13. आता आपल्याला काय सांगायचे, दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही. त्याच्यामध्ये आता मला सांगा डेफिनेशन काय सांगितले. डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आपल्याला, समीकरणामध्ये दोन चले वापरले गेले आहेत का, आहेत. एक्स आणि वाय दोन समीकरणे आहेत. परंतु इथं आपल्याला त्यांनी काय सांगितलं, दुसऱ्या पार्टमध्ये काय सांगितलं होतं, चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते. म्हणजे बघा इथे एक्स आहे, याची पदाची कोटी किती आहे, 2 आहे. त्या कारणाने काय आहे, हा दोन चलातील रेषीय समीकरण नाहीये. इथं आपण आन्सर काय देणार, नाहीये. कारण काय, कारण की इथे एक्स ह्या चलाचा पदाची कोटी काय आहे, 2 आहे. आपल्या डेफिनेशन मध्ये किंवा व्याख्यामध्ये काय होतं की पदाची कोटी किती असली पाहिजे, 1 असलेली पाहिजे. ठीक आहे. तर सेकंड काय नाही आन्सर. त्यानंतर आपण आता थर्ड बघूया. थर्ड क्वेश्चन काय आहे आपल्याकडे, √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. आता अंडररूट पाहून घाबरायचं नाही. आपण शिकलो होतो √2 √5 हे सुद्धा काय आहेत, वास्तव नंबर आहेत. तर आपण शिकलो होतो. याच्यात आधी बघू, फर्स्ट पार्ट बघू. समीकरणामध्ये दोन चले आहेत का, आहेत. एक्स आणि वाय हे दोन चले आहेत. आणि त्या पदाचा एक्स आणि वाय हे जे चल आहे, चलाचा पदाचा कोटी 1 आहे का, आहे. इथं 1 काही नाही, याचा अर्थ काय असतो, 1 कोटी असतो. त्यानंतर आपल्याला सामान्य रूप आहे का, सामान्य रूप काय आपले, सामान्य रूप काय असलं पाहिजे आपले, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे सामान्य रूप आहे. याला सामान्य रूपात ह्या इक्वेशन घेता येईल का, आपल्याला घेता येईल. काय करता येईल याला, √2x मायनस √5y. आता ह्या 16 राईट हँड साईडला आपल्याला लेफ्ट हँडला आणायचं आहे. इथे काही नाही म्हणजे काय असतं, ते प्लस असतं. तर राईट हँड साईड लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर काय होईल, ते -16 इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ काय झालं, हे सुद्धा सामान्य रूपमध्ये आहे आपल्या. मग काय होईल, हे सुद्धा इक्वेशन काय आहे, दोन चलातील रेषीय समीकरण आहे. तर आन्सर काय येईल, आपण काय लिहिणार आहे. इथं आन्सर काय येईल, हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे असं लिहिता येईल. त्यानंतर आपण फोर्थ सम सॉल्व्ह करूया. फोर्थ सम काय दिलं आपल्याला, 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0 हे फोर्थ इक्वेशन आहे. तर मला सांगायच्यात दोन चल आहेत का, एक्स आणि वाय दोन चल आहेत. तर त्यांनी फर्स्ट कंडिशन काय आपली सॅटिस्फाय होते. फर्स्ट जी काय आपल्याला जे लागते ती सॅटिस्फाय झाली. त्यानंतर चलाचा प्रत्येक पदाचा कोटी 1 असतो. इथे चल कोणते, एक्स आणि वाय यांच्या पदाचा कोटी 1 आहे का, कोटी म्हणजे घातांक इथं आहे, काही नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे सेकंड कंडिशन सुद्धा काय झाली आपली, सॅटिस्फाय झाली. त्यानंतर आपल्याला काय बघायचं असतं, समीकरणाचे सामान्य रूप. सामान्य रूप काय असतं आपले, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर याच्यानंतर आहे का आपल्याकडे, आपण सामान्य रूप घ्यायचा प्रयत्न करू आपण या इक्वेशनला. तर काय आहे, 0x प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0 सेम आहे. पण इथं आपण याच्या आधी शिकलो होतो, याच्या आधी आपण काय बघितलं होतं, सायमल्टेनियसली दोघांमध्ये एक्स आणि वाय या चलाला सायमल्टेनियसली 0 आलं नाही पाहिजे आपल्याला. ए आणि बी सायमल्टेनियसली 0 आले नाही पाहिजे. इथं सायमल्टेनियसली नाही आले, एकाला 0 आहे फक्त. याचा अर्थ हे काय आहे, हे काय आहे इक्वेशन, दोन चलातील रेषीय समीकरण इक्वेशन आहे. तिथं आन्सर लिहू आपण काय आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण फिफ्थ बघूया. फिफ्थ सम आहे का नाही रे, फिफ्थ आहे का नाही बघूया. फिफ्थ सम काय आपल्याकडे,
3x प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. यामध्ये काय, जसं आपण फोर्थमध्ये पाहिलं होतं, फोर्थमध्ये काय होतं, आपल्याला एक्सला 0 होता, इथे काय झालं वायला 0 आला. सायमल्टेनियसली दोन्ही ठिकाणी 0 आहे का, नाही, फक्त एका ठिकाणी आहे. याचा अर्थ बाकीचं फोर्थ आणि फिफ्थ हे जे आहे सब सेमच आहे. याचा अर्थ काय आहे, हे सुद्धा काय आहे, दोन चलातील रेषीय समीकरण आहे. फिफ्थ सुद्धा म्हणजे काय आहे. त्यानंतर आपण बघूया 6 सम काय आपल्याकडे 4x प्लस 5y इज इक्वल टू 4. ठीक आहे. आता मला सांगा, थोडंसं डिफिकल्ट वाटत असतं, तुम्हाला थोडं वेगळे वाटत असेल, पण आता याच्या आधी आपण 8ला 9ला शिकलो होतो. 1/x असेल तर याला आपण कसं लिहित होतो, एक्सचा मायनस घातांक -1 घातांक असं लिहायचं शिकलो होतो. ते येथे कसं लिहिता येईल आपल्याला, कसं लिहिता येईल अगोदर आपल्याला ह्या इक्वेशनला, तर आपण काय करणार अगोदर याला 4 मायनस 1/x प्लस 5 ब्रॅकेट 1/y इज इक्वल टू 4 असं लिहिता येईल ना. असं लिहिता येईल ना तुम्हाला. आपण फक्त बायापैकी 4ला 4 आपण इथे ठेवलेत, हे 1/x ला इथं 1/x इथं घेतलेलं आपण, प्लसला प्लस, 5ला 5 आणि इथं 1/y इथे रिप्लेस केलेत आपण. त्यानंतर मी आता जसं लिहिले होते तसं आपल्याला काय करता येईल, 4x मायनस 1 असं लिहिता येईल ना. आपण मी इथे सांगितलं होतं, इथे 1/x इज इक्वल टू एक्सचा घातांक -1 असं लिहू शकतो ना आपण, लिहू शकतो आपण. त्याप्रमाणे पुढचं आपण तसंच लिहिलं, 5 इंटू y मायनस 1चा घातांक इज इक्वल टू 4. हे आपण इक्वेशन लिहिलं. आता इक्वेशन आपण याला सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपण काय बघणार, पुढचं बघूया आपण. इक्वेशन आपण सिम्प्लिफाय केलं, याच्यामध्ये समीकरण 2 चले आहेत का, एक्स आणि वाय 2 चले आहेत, आणि प्रत्येक पदाचा कोटी 1 आहे का चेक करायचं. 1 तर आहे, पण काय आहे तो मायनस आहे. जसं आपल्या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे, प्रत्येक पदाचा कोटी 1 असला पाहिजे, तेव्हाच ते काय होतील, 2 चलातील रेषीय समीकरण होतील. या कारणाने इथं मायनस आल्यामुळे, मायनस किंवा ऋण आल्यामुळे हा काय 2 चलातील रेषीय समीकरण नाहीये. म्हणजे इथं आन्सर काय येईल, नाहीये. त्यानंतर आपण काय करू, 7 बघूया. 7 काय आपल्याकडे, 7 दिलेला, 7 आपल्याला दिलेला आहे 4xy मायनस 5y मायनस 8 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता आपल्याला इथं दोन आहेत का, चल आहेत का ह्या इक्वेशन मध्ये, आहेत. तिथं एक्स आणि वाय हे 2 चल आहेत, पण आपल्याला आणि प्रत्येक पदाचा कोटी 1 आहे की इथे सुद्धा 1 आहे, इथं काही नसणे 1 आहे, परंतु इथे सामान्य रूप नाहीये. आपले जे सामान्य रूप काय होते, आपले सामान्य रूप ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0 हे आपले काय होतं, सामान्य रूप होते. सामान्य रूप मध्ये काय, हा एक्स आणि वाय हे एक व्हेरिएबल असले, सोबत नसले, मल्टिप्लाय मध्ये नसले पाहिजे. इथे काय आहेत, दोन्ही मल्टिप्लाय मध्ये आहेत, म्हणजे सामान्य रूप आहे का ते नाहीये. त्या कारणाने सामान्य रूप नसल्या कारणाने हे काय आहे, 2 चलातील रेषीय समीकरण नाहीये. आन्सर काय येईल याचं, नाहीये. ठीक आहे, पूर्ण समजले. परत एकदा हे रिपीट 6 नंबरचं भरपूर मला प्रॉब्लेम परत रिपीट करू. 6 नंबरचं परत एकदा रिपीट करतो मी. भरपूर जणांना 6 नंबरचा प्रॉब्लेम असतो. 6 नंबरचं परत एकदा सांगतो मी. 6 मध्ये काय दिलं आपल्याला, 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4 हे आपल्याला काय झालेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे, समीकरण दिलेलं आहे, किंवा इक्वेशन आपण तुम्ही जनरली आता इक्वेशन म्हणतो मी, ते समीकरण म्हणून जातो मी. तर समीकरण गिवन आहे आपल्याला. तर आपल्याला आपण काय शिकलो होतो, 1/x असेल तर आपण त्याला काय लिहू शकतो, x -1
चा घातांक लिहू शकतो आपण, किंवा x⁻⁻1 असं म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याप्रमाणे आपण काय केलं, तर आपण हे इक्वेशन मॉडिफाय केलं. कसं केलं, तर याला आपण काय लिहू शकतो, 4 इंटू ब्रॅकेट 1/x ब्रॅकेट क्लोज प्लस 5 ब्रॅकेट 1/y इज इक्वल टू 4. तर याप्रमाणे वरी आपण जसं लिहिलं होतं हे, त्याप्रमाणे 1/x ची व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, x/(x⁻⁻1) असं लिहू शकतो. तर आपण इथे लिहिणार मग ते 4x⁻1 प्लस 5 ह्या y चा घातांक काय येईल, -1 इज इक्वल टू 4 असेल. असेल हे काय झालं, आपलं एक इक्वेशन झालं. आता आपल्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलं, चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. ऋण 1 नसला पाहिजे, किंवा पुढचा 2 किंवा 3 असा नसला पाहिजे. किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. पण इथे किती आहे, ऋण 2 आहे, त्या कारणाने हे काय आहे, नाही आहे. ठीक आहे, आपण पुढील याच्याकडे वळूया. आपण काय करू आता, एक सामायिक रेषीय समीकरणे कसे सोडवायचे हे बघूया. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. एक सामायिक रेषीय समीकरण कसे सॉल्व्ह करायचे ते शिकूयात आपण. यामध्ये काय असतात, गिवन आपल्याला आता एक सामायिक लिनियर सोडताना आपल्याला 2 इक्वेशन दिलेले असतात. कोणकोणते, याच्यामध्ये बघा 5x - 3y इज इक्वल टू 8 हे गिवन इक्वेशन आहे. 2 इक्वेशन आहेत. त्यानंतर दुसरं इक्वेशन काय आपल्याला 3x + y इज इक्वल टू 2 हे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. त्यानंतर काय मग काय करायचं असतं, रीत काय असते आपल्याला, उकल म्हणजे आपल्याला सोडवायचं असतं. ते त्याची एक रीत 1 रीत 2 ह्याच्या 2 प्रकारच्या रीत असतात. तर जनरली आपण काय करणार, 2 रीत असतात. तर आपण याला रीत 1 काय असते ते अगोदर बघूया. रीत 1 म्हणजे सोडवायचे प्रकार असतात. एक रीत प्रकारे आणि रीत 2 सोडवायचे. तर काय करणार, रीत फर्स्टनी काय करणार आपण, एक फर्स्ट इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन, सेकंडला सेकंड इक्वेशन. त्यानंतर आपण काय करणार असतो, आता याच्यात 2 व्हेरिएबल आहेत. कोणते व्हेरिएबल आहेत, x आणि y. 2 व्हेरिएबल म्हणजे चल आहेत. 2 चल आहेत. कोणते चल, x आणि y हे 2 चल आहेत. तर सोडवताना काय करायचं असतं आपल्याला, की याचे सहगुणक हे व्हेरिएबलचे चलाचे सेम करायचे असतात. आता इथे x आणि y याला सहगुणक इथं 5 आहे, इथं 3 आहे. इथं y ला किती आहे, 3 आहे. इथं काय म्हणजे 1 आहे. तर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, ते दोन्हीपैकी x किंवा y ह्या दोन्ही सहगुणक सारखे करायचे असतात. आता इथं बघा, इथं 3 केले आपण, तर y चे 3 काय होईल, सहगुणक सारखे होतील. तर आपल्याला सारखे करण्यासाठी काय करावं लागेल, समीकरण 2 याच्या दोन्ही बाजूला काय करावं लागेल, 3 ने गुणावं लागेल. तर पुढच्या स्टेपमध्ये काय केलं त्यांनी, समीकरण 3ला त्यांनी काय केलं, 3 ने गुणून घेतलं. मग ते समीकरण काय झालं, हे 3 ने गुणून गेल्यानंतर 9x + 3y इज इक्वल टू 6. आणि ॲज इट इज आपलं फर्स्ट इक्वेशन आपण इथं ॲज इट इज घेतलं. ठीक आहे. पुढच्या स्टेपमध्ये काय असतं, ज्या वेळेस सहगुणक आपण हे केलेत, सहगुणक आपण सेम केलेत, ही सेकंड स्टेपमध्ये आपल्याला समीकरणाची ॲडिशन करायची का वजाबाकी करायची, हे कशाने आपण ठरवणार. त्याचा मी सिंपल एक फंडा सांगतो. ज्या वेळेस प्लस मायनस विरुद्ध असेल तर कधी बी काय करायचं, ॲडिशन करायची, किंवा मायनस प्लस असेल तेव्हा सुद्धा काय करायची, ॲडिशन करायची. आणि सोबत जर प्लस असेल किंवा मायनस असेल तर काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार. सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करणार. ठीक आहे. या प्रकारे इथं काय आहे, साईन काय आहे, तिथं प्लस मायनस आहेत म्हणजे काय करणार, ते बेरीज करणार. कारण की चिन्ह विरुद्ध आहेत. चिन्ह विरुद्ध असल्यानंतर काय करायची, ॲडिशन किंवा बेरीज करायची. त्याप्रमाणे त्यांनी काय केली, इथं बेरीज केली. बेरीज केल्यानंतर काय होईल, हे बघा, 5x + 9x किती होतात, 14x, आणि प्लस
मायनस प्लस हे कटून जातं. ठीक आहे. त्यानंतर 8 + 6 14 होतात. 14 झाले. त्यानंतर काय होईल, आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर काय होईल, हे 14 इकडे जातात. 14 इकडे गेल्यानंतर डिवाइड केल्यानंतर 1 येतं. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला आली 1 आली. त्यानंतर काय करणार, आता एक्स ही 1 व्हॅल्यू आली आपली. ही काय करायची, ही किंमत आलेली कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवायची. यांनी काय केली, इक्वेशन 2 मध्ये ठेवली. इक्वेशन 2 काय म्हणते आपल्याकडे, हे 3x + y = 2. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपण काय केली, पुटअप केली, म्हणजे ठेवली. म्हणजे काय होईल, 3 × 1 + y = 2. तर काय होईल मग, ते 3 ची काय, 3 × 1 काय, 3च राहील. मग समोर काय होईल, हे वायला वाय असं राहील. 3 आपण इकडे नेल्यानंतर काय होईल, ते मायनस होतील, -3 होतील. 2 - 3 काय होतं, 2 - 3 किती, 1 होतं, पण काय मोठ्याचे साईन म्हणून -1. मग काय आली, यांची उकल किती आली आपली, उकल किती येते आपली यांची, एक्सची व्हॅल्यू आपण वरती फाइंड केली ती 1 आणि वायची काय आली 1. लास्टला आन्सर लिहिताना काय लिहायची, हीच उकल एक्स वाय असं आणि = 1 आणि -1 अशी लिहून काढायची. पुढील जे इक्वेशन आहे ते आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. पुढे कसे प्रॅक्टिस सेट 1.1 कसा सॉल्व्ह करायचा आपण पुढे पूर्ण सम घेऊयात. थँक्यू.